राम राम मंडळी, आपण आज बनवणार आहोत पोहे लाह्याचा चिवडा। बघू शकता मी काय काय साहित्य घेतले। डाळ व शेंगदाणे, कढीपत्ता घेतलेला आहे आपल्या घरचा, कोथिंबीर पण घेतली आहे, थोडीशी मिरची कापून घेतलेली आहे। चला कढई ठेवून घेतलेली आहे आपण गॅसवर। आपल्याला फोडणी द्यायची आहे याला। सगळं काय आपण तळून घ्यायचं आहे अगोदर। शेंगदाणे, डाळ व तेलातून काढायचं आहे पहिल्यांदा। कढई गरम व्हायला ठेवली आहे चुलीवर। तेल टाकून घेऊया आपण। शेंगदाणे भाजून घेऊया तेलामध्ये अगोदर आपण। चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे। जास्त करपू द्यायचे नाही, चव लागत नाही आपला चिवडा। बघू शकता आपले शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा, खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे मी। थोडंसं तेलातून काढायचं, लवकरच तळते ते खोबरं पण। खोबऱ्याचे तुकडे घेतले होते। डाळ पण टाकून घेऊया तेलामध्ये। डाळ व्हायला लई टाइम लागत नाही, अगोदरच भाजलेलं असते डाळ। थोडंसं तेलामध्ये काढून घेतलं तरी चालेल। बघू शकता सगळं काही भाजून घेतलेलं आहे मी, तेलातून काढलेलं आहे। जिरी टाकून घेतली आहे, जिरी, मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। थोडंसं लसूण पण कुटून टाकून घ्या, चांगला लागते चिवडा आपला। दबरदुबर वाटून टाकला तरी चालेल। कढीपत्ता टाका भरपूर। कढीपत्त्याने टेस्ट येते मस्त चिवडा आपला। कढीपत्ता जास्त टाकला तर भी चालेल। चांगला तेलामध्ये कडक होऊ द्यायचा कढीपत्त्याला आपल्या। थोडीशी हळद टाकून घ्यायची। लाल चटणी पण टाकून घ्या। हिरवी मिरची टाकलेली आहे थोडीशी, तुम्हाला चवीनुसार टाकून घ्या। चटणी कमी जास्त करू शकता। मीठ पण टाकलेलं आहे बघा। मुरमुऱ्यात पहिलंच मीठ असते, थोडं कमी टाका मीठ। मला तेल थोडं कमी वाटत होतं, नंतर थोडंसं तेल टाकलं आणि हे बघा लाह्या टाकून घेतलेल्या आहे मी। पतले पोहे वापरलेले आहेत मी चिवड्यासाठी। कधी पण खाऊ शकता नाश्त्याला तुम्ही। चिवडा मस्त होते याचा लाह्या पोह्याचा। तेल आपण हे टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया टाकून। हे आपले तेलातून काढलेले सगळे खोबरं, डाळ व शेंगदाणे टाकून घ्या। एकदम आपला टेस्टी चिवडा बनून तयार आहे बघा। साधा आणि सिंपल पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता। सगळी आपली रेसिपी सिंपलच असते बघा तुम्ही। आपला चिवडा तयार आहे। 15-20 दिवस पण ठेवू शकता तुम्ही। आपल्या लाह्या पोह्याचा जर चिवडा आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय बाय।